जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 9, समास 6, गुणरूप निरूपण. सर्वात आधी एकमेव परब्रह्म अस्तित्वात आले. नंतर वायू निर्माण झाला. ती मूळमाया म्हणता येईल. मूळमायेचे 3 गुण, सत्व, रज आणि तम, हे गुण प्रकट झाले. सृष्टीतील सारी रूपे म्हणजे त्रिगुणांचा खेळ आहे. असा हा समास ऐकण्याच्या आधी सर्वांनी कृपया आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा. चला ऐकूया दशक 9, समास 6, गुणरूप निरूपण. श्रीराम. आकाश जैसे निराकार, तैसा ब्रह्माचा विचार, तेथे वायोचा विकार मूळमाया. हे दासबोधी असे बोलिले, ज्ञानदशकी प्रांजळ केले, मूळ मायेत दाखविले पंचभूतिक. तेथे जाणीव तो सत्वगुण, मध्य तो रजोगुण, नेणीव तमोगुण, जाणीजे श्रुती. म्हणाल तेथे कैंची जाणीव, तरी ऐका याचा अभिप्राव. पिंडी महाकारण, देही सर्व, साक्षिणी अवस्था, तैसी मूळ प्रकृती ब्रह्मांडीचे. महाकारण देह साचे, म्हणून तेथे जाणीवेचे अधिष्ठान आले. असो मूळ माये भितरी, गुप्त त्रिगुण वास करी. स्पष्ट होती संधी चतुरी, जाणावी गुणक्षोभिणी. जैसा तृणाचा पोट राळका, पुढे उकलोन होय मोकळा. तैसी मूळ माया अवलीळा, गुणा प्रसवली. मूळ माया वायो स्वरूप, ऐक गुणक्षोभिणीचे रूप. गुणविकार होताची अल्प, गुणक्षोभिणी बोलीजे. पुढे जाणीव मध्यस्थ नेणीव, मिश्रित चालला स्वभाव. तेथे मातृकांचं ठाव, शब्द झाला. तो शब्द गुण आकाशींचा, ऐसा अभिप्राव येथींचा. शब्देची वेदशास्त्रांचा आकार झाला. पंचभूते त्रिगुणाकार, अवघा वायोचा विकार. जाणीव नेणिवेचा विचार, वायोची करिता. वायो नसता कैंची जाणीव, जाणीव नसता कैंची नेणीव. जाणीव नेणिवेच ठाव वायोगुणे. जेथे मुळीच नाही चळण, तेथे कैंचे जाणीव लक्षण. म्हणून वायोचा गुण नेमस्त जाणावा. एकापासून एक झाले, हे एक दिसोन आले. स्वरूप मुळीच भासले, त्रिगुणभूतांचे. असो हा मूळ मायेचा कर्दमू, पुढे स्पष्टतेचा अनुक्रमू. सांगता एकापासून एक उगमू, हेही खरे. वायोचा कर्दम बोलिला, तयापासून अग्नी झाला. तोही पाहता देखिला कर्दमूची. अग्नीपासून झाले आप, तेही कर्दम स्वरूप. आपापासून पृथ्वीचे रूप, तेही कर्दमरूपी. येथे आशंका उठिली, भूतांचं जाणीव कोठे देखिली. तरी भूतात जाणीव हे ऐकिली नाही वार्ता. जाणीव म्हणजे जाणते चळण, तेची वायोचे लक्षण. वायो अंगी सकळ गुण, मागा निरोपिले. म्हणून जाणीव नेणीव मिश्रित, अवघे चालिले पंचभूत. म्हणून या भूतात जाणीव असे. कोठे दिसे कोठे न दिसे, परी ते भूती व्यापून असे. तीक्ष्ण बुद्धी करिता भासे, स्थूळ सूक्ष्म. पंचभूते आकारली, भूतीभूते कालवली. तरी पाहता भासली, एकच स्थूळ एकच सूक्ष्मे. निरोध वायो न भासे तैसी, जाणीव न दिसे. न दिसे परी ते असे भूतरूपे. काष्ठी अग्नी दिसेना, निरोध वायो भासेना. जाणीव तैसी लक्षेना एकाएकी. भूते वेगळाली दिसती, पाहता एकी एक भासती. बहुत धूर्तपणे प्रचिती ओळखावी. ब्रह्मापासून मूळमाया, मूळमायेपासून गुणमाया, गुणमायेपासून तया गुणास जन्म. गुणापासून या भूते, पावली स्पष्ट दशेते.
ऐसी यांची रूपे समजते निरोपिली. आकाश गुणापासून झाले, हे कदापि नाही घडले. शब्द गुणास कल्पिले आकाशवाया, एक सांगता एकची भावी. उगीच करी गथा गोवी, तया वेडियाची उगवी कोणे करावी. सिकविल्याही कळेना, उमजविल्याही उमजेना, दृष्टांतेही तर्केना मंदरूपी. भूताहुनी भूत थोर, हाही दाविला विचार. परी भूतांवडील स्वतंत्र कोण आहे. जेथे मूळ माया पंचभूतिक, तेथे काय राहिला विवेक. मूळ माये परते एक निर्गुण ब्रह्म. ब्रह्मी मूळ माया झाली, तिची लीळा परीक्षिली. तव ते निखळ वोतली भूते त्रिगुणांची. भूते विकारवंत चत्वार, आकाश पाहता निर्विकार. आकाशभूत हा विचार उपाधी करिता. पिंडी व्यापक म्हणून जीव, ब्रह्मांडी व्यापक म्हणून शिव. तैसाचा आहे अभिप्राव आकाशाचा. उपाधीमध्ये सापडले, सूक्ष्म पाहता भासले. इतुक्यासाठी आकाश झाले भूतरूप. आकाश अवकाश तो भकास, परब्रह्म ते निराभास. उपाधी नसता जे आकाश, तेची ब्रह्म. जाणीव नेणीव मध्यमान, हेची गुणाचे प्रमाण. येथे निरूपिले त्रिगुण रूपे सहित. प्रकृती पावली विस्ताराते, पुढे एकाची एकची होते. विकारवंतची तयाते, नेमकेंचा काळे पांढरे मेळविता. पारवे होय तत्वता, काळे पिवळे मेळविता हिरवे होय. ऐसे रंग नानापरी, मेळविता पालट धरी. तैसे दृश्य हे विकारी विकारवंत. एका जीवने नाना रंग, उमटो लागती तरंग. तरंग पालटाचा लागवेग, किती म्हणून पाहावा. एका उदकाचे विकार, पाहता दिसती अपार. पाचा भूतांचे विस्तार, 84 लक्ष योनी. नाना देहाचे बीज उदक, उदकापासून सकळ लोक. किडा मुंगी श्वापदादिक, उदकेची होय. शुक्लित शोणित म्हणजे नीर, त्या नीराचे हे शरीर. नखे दंत अस्थि मात्र, उदकाच्या होती. मुळ्याचे बारीक पागोरे, तेणे पंथे उदक भरे. त्या उदकेची विस्तारे वृक्षमात्रा. आंबे वृक्ष मोहरा आला, अवघे उदकाकरिता झाले. पानी फुली फळी लगडले सावकाश. खोड फोडून आंबे पाहता, तिथे दिसेना सर्वथा. खांद्या फोडून फळे पाहता, ओली साले. मुळापासून शेवटवरी, फळ नाही तदंतरी. जळरूप फळ चतुरी, विवेके जाणावे. तेची जळ सेंढ्या जळे, तेव्हा वृक्ष मात्र लगडे. एकाचे एकची घडे, येणे प्रकारे. पत्रे पुष्पे फळे भेद, किती करावा अनुवाद. सूक्ष्म दृष्टीने विशद होत आहे. भूतांचे विकार सांगा किती, क्षणाक्षणा पालटती. एकाचे एकची होती नाना वर्ण. त्रिगुण भूतांची लटपट, पाहो जाता हे खटपट. बहुरूप बहुपालट, किती म्हणून सांगावा. ये प्रकृतीचा निरास, विवेके करावा सावकास. मग परमात्मा परेश, अनन्य भावे भजावा. इतिश्री दासबोधे, गुरुशिष्य संवादे. गुरु रूप निरूपण नाम, समास षष्ठ. श्रीराम